महंत बरोबर आहे शिक्रापूरचे बाबा, बरोबर आहे का? हे रूप आहे त्याचं. महंत हे अनेक वचन आहे. याचं कारण की महंतामध्ये संताई आहे, महंतामध्ये भिक्षुकाई आहे, महंतामध्ये महंतही आहे. जसं परमेश्वरामध्ये सगळं आहे. परमेश्वर परमेश्वरच नाही. परमेश्वराला भिक्षुक म्हणू नका असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण हे भिक्षू महात्मे यांनी तुमचे काही ग केले. इथं स्वामींनी स्वतःला भिक्षू म्हटलेलं आहे. आणि म्हणून संत एक छोटा छोटा वर्तुळ आहे असं आपण समजू, आणि महंत हे मोठं वर्तुळ आहे. जसं अव्यक्तामध्ये सगळं व्यक्त मावत असतं, ज्या सगळं मावतं तो असतो महंत. ज्याचं उदर मोठं असतं त्याला तुम्ही मायपणा म्हणा, काही म्हणा. आणि महंत ह्या शब्दाला पर्यायी शब्दकोशामध्ये मठाधीश असं म्हटलेलं आहे. संत मठाधीश नाही. मठाचा जो अधिपती आहे तो महंत आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या सोबत घेऊन तो चालत असतो. म्हणते देताना आपण त्याला उंच आसनावर बसवतो यासाठी की खालचं सगळं दिसावं म्हणून त्याला वर असायला पाहिजे. शेतीचं राखण करत असताना माळा म्हणतात त्याला, माळा, त्याच्यावर राखण करणारा बसत असतो. आणि म्हणून खालचं सगळं दिसावं म्हणून उंच आसनावर बसवलेलं असतं. बसवत असताना सन्मान तर दिलेला असतो, पण एक जबाबदारीची मोठी जबाबदारी त्यांच्या समोर ठेवलेली असते. महंत या शब्दाची व्याख्या आणखी आपल्याला असं करता येईल की सगळे विद्वान महंत होत नाहीत. आणि व्हायला पाहिजे की नाही. कंथडीनाथ जेव्हा रुद्धपूरला आला आणि आसनावर बसला, स्थानावर बसला, त्यावेळेस महिमभट्ट विद्वान, सगळ्यात विद्वान, जे लीळा चरित्र लिहिलेलं आहे, कधी काळी ते आचार्यांना सुंठदेव म्हणायचे. आता इथे सल्ला कोणाचा घ्यायचा म्हणून त्यांनी आचार्यांकडे निरोप पाठवला. त्यांनी घाई केली नाही, आचार्यांनी घाई केलेली नाहीये. सर्वज्ञ सारखेच व्यक्ती इथं आलेले ते आली असेल का, खरं पण दिसतात तशीच अगदी. त्यावेळेस त्यांनी तिथे बसूनच त्यांना अशी एक सूचना केली की सर्वज्ञांना डोमेग्रामला जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न विचारा. हे विद्वानाला कळेल असं नाहीये. इथे व्यवहार महत्वाचा आहे. आणि म्हणून महंती करत असताना व्यवहाराची बाजू पक्की असायला पाहिजे. आधी शासनाच्या योजना खिचून आणायला पाहिजेत, मोठमोठे कामं करायला पाहिजेत. आणि म्हणून इथं आचार्यांना आश्चर्य काय केलं असं कधी कधी आपल्याला वाटायचं की त्यांच्यापेक्षा हा विद्वान आहे, शास्त्र संपन्न माणूस आहे. पण हे साक्षरहा ते राक्षसहा. विद्वान ज्ञानासोबत खेळतो, शब्दामध्ये घुसतो, शब्दाला वाकवतो, परंतु प्रेम तिथं असेल असं नाही. म्हणून ज्ञानापाशी प्रेम उत्तम आहे. तो एक गुण महंतांमध्ये असणं महत्वाचं आहे. सगळ्या सद्गुणांचा समुच्चय ज्याच्यामध्ये असतो त्याला महंत असं म्हणतात. एक फार मोठी जबाबदारी असते. त्याला शिक्षाही करावी लागते, त्याला सहनही करावं लागतं, त्याला तिरस्कार आणि पुरस्कार सारखे मानावे लागतात. पुरस्काराचा स्वीकार सामान्य माणूसही करतो, साधा माणूस, पण तिरस्काराचा स्वीकार करण्याची जी क्षमता आहे, तान तितिक्षास्व भारत अर्जुना ते सहन कर. ही तितिक्षा महत्वाची, फार महत्वाची आहे. दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे. कोणाच्या संदर्भात आमचे स्नेही डोळसकर बाबा बोलतीलच, मी त्याला स्पर्श करणार नाहीये. पण शत्रूनेही ज्याला मोठं म्हणावं, कौतुक करावं, तो असतो महंत. शत्रूनेही कौतुक करावं, ते बाकी काय असो, पण त्यांनी नमन करावं, हात जोडावे. पृथ्वीराज चव्हाणांना ज्यावेळेस घोरीने नेल्यानंतर त्याला डोळे काढले, साल काढली, अंगाची कातडं सगळं सोडलं. पण पृथ्वीराज चव्हाणच्या त्या घोरीच्या कानात कोणीतरी सांगितलं हा शब्दविधी आहे. दशरथ राजासारखा हा आहे, याला बाण मारण्यासाठी त्या व्यक्तीला बघावं लागत नाही, फक्त तिकडून आवाज आला की त्या दिशेने तो बाण मारतो. तो शत्रूच आहे पृथ्वीराज चव्हाणाचा घोरी.
तो म्हटला ठीक आहे. मग त्याने एक घंटा वाजवायला सांगितलं. घंटा वाजवला. पृथ्वीराज चव्हाणांनी जो बाण मारला आवाज ऐकून त्या घंट्याची जी साखळी होती तिला लागला. घंटा तुटून खाली पडला. खाली पडल्यानंतर याचं भान त्याला राहिलेलं नाहीये आणि कौतुक करणाऱ्याला भान राहत नाही. गुणवत्तेची पूजा सगळ्यात मोठी पूजा आहे. शरीराची वैभवाची यापेक्षा सगळ्यात मोठी पूजा आहे. आणि ती साखळी खाली पडली. घंटा खाली पडल्यानंतर तो म्हटला वा पृथ्वी. त्या दिशेने बाण सोडला. पृथ्वी त्याला घोरीला खलास केलं. पण तो वा म्हटला ना. सगळ्या पंथाचे वस्त्र त्याला दिल्यासारखं झालं. ते छत्रपती शिवाजी महाराज वारल्यानंतर औरंगजेबाला ज्यावेळेस सांगितलं शिवाजी गेला त्यावेळेस तो आसनावरून खाली उतरला. चादर टाकली. नमाज पडायला लागला. आणि तो काय म्हणतोय ए अल्लाह ए परवदिगार जन्नत के दरवाजे खुले रखो. माँ बहन की इज्जत करने वाला शिवा आ रहा है. काय कौतुक आहे शत्रूने केलेलं कौतुक. आणि म्हणून हे महंताचे लक्षण आहेत. हे महंताचे लक्षण आहेत. अनेकांचा सांभाळ करणं, सहन करणं, इतरांचं धर्मरक्षण करणं ही सगळी गोष्ट महत्वाची आहे. पण त्याच्यामध्ये आणखी काही पैलू आहेत. शास्त्र असं सांगतं, गीता असे सांगते दुर्योधनाला काही कळत नाही. आपण म्हणतो पण तो फार हुशार आहे. तो म्हणतो जानामी धर्म नचमे प्रवृत्ती जानाम्य धर्म नचमे निवृत्ती हृदय स्थितीने केनापी देवेने यथा प्रेरितोस्मी तथा करोमी. कळतंय मला सगळं सांगू नका. त्याचा संस्कृत चांगला आहे आणि व्यवहार चांगला आहे. जेव्हा पांडव जातात ना वनामध्ये त्यावेळेस तो आपला पक्षबळ वाढवतो. आणि म्हणून अर्जुनाचं पक्षबळ जे पांडवांचं ते 7 अक्षयविणी आहे आणि याचं 11 अक्षयविणी आहे. असा तो हुशार आहे. पण तो भीष्म हा त्या गीतेतला महंत आहे. द्रोणाचार्य महंत आहे. कृपाचार्य महंत आहे. भीष्मा सर्वश्रेष्ठ आहे. इच्छामरणीय आहे. आणि तो युद्धभूमीमध्ये म्हणतो भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवही. भीष्माचं संरक्षण करा. मोठ्याचं संरक्षण करा. महंताचं संरक्षण करा. आणि म्हणून महंत परमेश्वर आहे असं केशरराज व्यासांनी म्हटलेलं आहे. आपण जीवाला महंत म्हणतो पण याला मर्यादा आहे. आपण फक्त महंतच म्हणतो. पण जय परम महंता जीव देहातिरिक्ता. इथं परम हे विशेषण लागलेलं आहे परमेश्वरासाठी. तू परम महंत आहेस. आणि हा महंताचं रक्षणासाठी एक तर कुळाचं रक्षण करणं. कुळाकडे गेल्यानंतर तुमच्या कुळातले जे शिष्य गादे त्याला फक्त भिक्षा मागून दे वगैरे एवढं नाहीये. त्याचा परिवार कसा आहे, हुशार आहे का, तो शिकतो की नाही, त्याची काही व्यवस्था व्हायला पाहिजे का, हा विचार महत्वाचा आहे. नाही तर कुलाचार्य आले त्यांची परेशानी होते. सगळं व्यवस्थित होतं. पण त्यांचा परिवार जो आहे तो एखादा चुणचुणीत मुलगा असू शकतो त्याच्यामध्ये. तो हेरणं महत्वाचं आहे. आणि असला तर त्याला प्रेरणा देणं महत्वाचं आहे. आता इथं संस्कृतचे बरेच जाणते आहेत म्हणून मी एक उदाहरण देतो. एक ब्राह्मणाचा मुलगा एका आश्रमात गेला. अभ्यास करायला लागला. 1 वर्ष झाले त्याला एकही श्लोक पाठ होत नव्हता. वैतागला तो. म्हटलं घरी गेल्यानंतर बापाला काय सांगू, मी आत्महत्या करतो. आणि मग आत्महत्या करण्यासाठी आश्रमातून निघाला. एक विवेक होता की माझ्या गुरुला त्रास नाही झाला पाहिजे. जंगलात गेला. दूर गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर तिथे एक विहीर आहे. म्हटलं विहिरीमध्ये आपण उडी टाकू, इथे जीव देऊ आपण. पण बाया पाणी भरायला आलेले आहेत. म्हटलं बायांना जाऊ दे. बाया निघून गेला. तोपर्यंत तो धावावर बसला. धाव कळते ना, धावावर बसला. जिथं मोठा हानत असतात ना त्या ठिकाणी सौंदर्य वर असतो आणि हे खाली असतं. काय सौंदर्य खाली असतो, नाडा वर असतो. मोठा हाकणारा माणूस गाणं म्हणून मोठा हाणतो. किती विस्तारित हृदयाचा. हाही गुण मानतामध्ये असला पाहिजे. तो गुणगुणला पाहिजे. त्याने गायला पाहिजे. नाही काय तर आरती भजन मूर्ती वर्णन काय काय गायला पाहिजे. हा एक गुण महत्वाचा आहे. मी नेहमी ते गाणं म्हणत असतो. 3च शब्द आहे, जास्त नाही. त्याला संगीतकाराने संगीत दिलेलं नाही. पण इतका गोड आहे ना, आणखी मला त्याचा कंटाळा आलेला नाही. तो सौंदर्य ओढतो, अंदाज घेतो. मोठ भरली त्याला कळतं त्यावेळेस तो मग आवाज देतो. भरली बाळा बैलाला बाळा म्हणतो. किती गोड माणूस होता, मोठा हाकणारा माणूस. तुमच्या मोठ्या पंपच्या अगोदरचा हा माणूस आहे. चाल माझ्या राजा
राजा म्हणतो. इथं राजाला राजा म्हणायला तयार नाही आपण. तो राजा म्हणतो, चाल माझ्या देवा रे. बैलाचा पोळा बांधला, बैलाची पूजा केली, सापाची पूजा केली, दगडाला देव केला. इतका मोठ्या हृदयाचा माणूस होता हा. तपाचा ताटी, ध्यानाचा बोनेवाटी, विस्तारुनी शेवटी मजा अर्पावी. मला काय अर्पण कर. उद्धव गीता म्हणते मला अर्पण कर काय. तपाचा ताटी, तुझ्या जीवनाच्या ताटामध्ये ध्यानाचा बोनेवाटी, ध्यान टाक त्याच्यामध्ये. ध्यान म्हणजे प्रेम, ज्ञान ध्यानपर्यंत. आणि विस्तारुनी शेवटी मजा अर्पावी, हे महंताचं लक्षण आहे. त्याचा विस्तार करायचा, प्रेमाचा विस्तार करायचा. पहिले आपण आपल्याला वाटलं पाहिजे, मग आत्महत्या करणार नाही आपण. नंतर घरचे आपल्याला वाटले पाहिजे, हे वाढत गेलं पाहिजे. शेजारचे आपले वाटले पाहिजे, त्यानंतर गाव आपलं वाटलं पाहिजे, तालुका आपला, देश आपला, सगळं आपलं वाटलं पाहिजे. शेवटी हे विश्वाची माझे घर. इतका विस्तारलेला हृदयाचा माणूस हा महंत असतो. महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी जे स्वातंत्र्य स्वराज्य निर्माण केलं, त्याच्या मागे ध्येय आहे, त्याच्या मागे प्रेरणा आहे. मोठा असतो महंत, म्हणजे मोठा. महंत शब्दाचा अर्थ आहे मोठा. कशाना मोठा. मी कबीराचा दोहा नेहमी सांगत असतो. आपण हा मोठा आहे, तो मोठा, ती बिल्डिंग केवढी मोठी आहे, त्याचं शेत केवढं मोठं आहे, त्याचा बंगला किती मोठा आहे, तुझं पद किती मोठं आहे. कबीर म्हटले नाही मला नाही आवडत आहे, असं नाही मोठं. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. बड़ा पेड़ खजुरासारखा उंच उंच वाढला. पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. कबीरा फल लागे अति दूर. प्रवासाला सावली नाही, तुझ्या उंचीला साठायचं का. काय कामाची ही उंची. उच्च कुळाचा काय कामाचा तू. बरं तुझं फळ हातात घ्यावं, ते हाताला लागत नाही. ज्याचं फळ हाताला लागत नाही त्याला जाळायचं का. अशी उंची कामाची नाहीये. मानवा संप्रदायाच्या महंतांची उंची अशी आहे. साहित्याचं लिखाण झालं. आजचे जे महंत आहेत साहित्याचं अंग आहे. त्यांना आवाज आहे, संघटन कौशल्य आहे, शास्त्रीय झालेले आहेत. आणि आदरणीय नागराज बाबांच्या सान्निध्यामध्ये हा अमृताचा कुंभ तयार केलेला आहे बाबांनी. अमृताचा कुंभ आहे हा. म्हणून महंत म्हणजे मोठा. कशाने मोठा. ज्याचं पोथीकडे लक्ष आहे, म्हणजे पोथी करतो असं नाहीये. मी अशा अर्थाने म्हणतोय, स्थानांचा जीर्णोद्धार झाला, आटोपला, तर मंडप झाले, खोल्या झाल्या, सगळं झालं. पोथ्यांचं काय करणार. जुन्या पोथ्यांना असं बोट लावलं ना तर तुकडा फुटतो त्याचा. हजारो ज्ञानियांचं ज्ञान त्या पोथीमध्ये सामावलेलं आहे. ती पोथी अवस्थेला प्राप्त झाली. 7,500 ग्रंथ आहे म्हणतो आम्ही. एका मंथाने एक ग्रंथ जर घेतला आणि छापला ना तरी सगळं काम होऊ शकतं. ही सगळी दृष्टी त्या मंथांना असते. आणि आज गोपीराज संग्रहालय म्हटलं ना, मानवाव संप्रदायाचं एक प्रमुख अशा प्रकारचं ग्रंथाचं ठिकाण आहे. या ठिकाणावरून मराठी साहित्यातले सगळीच लोक येऊन गेलेली आहे. त्यांनी PhD केलेली आहे. आणि म्हणून कधी कधी त्या ग्रंथाला, त्या ज्ञानाला नमस्कार करा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. एक ज्ञानाचं मंदिर आहे, एक प्रसादाचं मंदिर आहे, एक आचाराचं मंदिर आहे, एक विचाराचं मंदिर आहे, एक उच्चाराचं मंदिर आहे. असा एखादा उच्चार की मंदिरासारखा सुंदर वाटतो आपल्याला, सगळं मांगल्य वाटतं त्या ठिकाणी. असा एखादा उच्चार, याची पूजा होणं आणि याचा विस्तार होणं महत्वाचं आहे. आता महाचिंतनी करून आलो मी. कोण कसं असेल सांगता येत नाही. तिथं मुस्लिम समाजाचे जलील महाराज म्हणून कीर्तनाला आले, प्रवचनाला आले. प्रवचन केलं आपल्या चिंतनीमध्ये. सुरतला सगळ्याच वाटलं असं की चिंतनी असं काय करते, कोणालाही बोलवते, कोणालाही काय करते. त्यांचं प्रवचन ज्यावेळेस ऐकलं ना बऱ्याच लोकांनी,
इतके खुश झाले लोकांनी, इतका अभ्यास त्या माणसाचा, शास्त्रीय संगीताचा अभ्यास, लीळा चरित्राचा अभ्यास. पहिल्यांदा मी त्यांना फोन लावला ना, ते पाऊण तास बोलले माझ्याशी. अभिजात मराठीसाठी ते म्हटले, कोणी ज्ञानेश्वरीचा प्रयत्न करत होते, तर कोणी विवेक सिंधूचा प्रयत्न करत होते. मी मात्र लीळा चरित्र लावून धरलेलं होतं. माझी इच्छा आहे लीळा चरित्रावर संगीत प्रवचन करायची. कार्यक्रम संपल्यानंतर ते आले, आम्ही राहत होतो त्या ठिकाणी, आणि त्यांना मग पुस्तक द्यायला लागलो मी, लीळा चरित्र हातामध्ये. ते म्हटले, ती वस्तूच अशी की ती हातावर ठेवू नका, माझ्या डोक्यावर ठेवा. आणि त्यांच्या भाषेमध्ये बोलणारे आपले एक वासनिक त्या ठिकाणी होते, प्राध्यापक राजेंद्र राऊत, अमरावतीचे. त्यावेळेस मला वाटलं की इथं जो बोलतो ना, म्हणताला असं बोलता आलं पाहिजे त्या भाषेमध्ये, त्या विचाराने प्रभावित झाले. ते पुस्तकं दिले सरांनी त्यांना, आणि मग इथं वासनिकाची किंमत मला कळली. मग वैद्य दत्तवासाची किंमत कळली. पालखीमध्ये त्याला बसून फिरवलं, का फिरवलं ती किंमत मला भाऊसाहेब तुर्भेकरांची किंमत कळली, आणि डॉक्टर विवेक कोलते यांची किंमत कळली. मला नसतं बोलता आलं त्या भाषेमध्ये. राऊत सर ज्या भाषेमध्ये बोलले ना, ते या वासनिकांना काय कमतरता आहे ही दृष्टी सुद्धा महंतांची असणं महत्वाचं आहे. म्हणून महंत म्हणजे मोठा, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून रामदासांनी पुढे एक पाऊल टाकले की स्त्रियांना महंत केलं. महंते महंत करावे असं त्यांनी म्हटलं. 13 स्त्रिया त्यांच्यामध्ये बी आहे, 13 स्त्रिया प्रमुख महंत करायची आदलं बदल. 13 स्त्रियांना महंत केलेलं आहे. आणि म्हणून एक वाक्य मला आवडलं. एका संन्यासी माझे मित्र आहेत, ते म्हणाले, संत पोचलेला असतो, महंत रस्त्यानं असतात. कारण हा वैराग्य असतो, कुठलं आलिंबन नसतं. आणि त्याला आम्ही निमित्त विधी काढलेले की हे आलिंबनाची गरज नाही, आलिंबनासह महंत हा महंत असतो. 5 पायऱ्याचं आसन आहे, 5 पायऱ्याचं आसन, उंच जागा आहे. याला गुरुची प्रसन्नता लागते. ती प्रसन्नता, बाबांची प्रसन्नता. बाबा विद्वान आहेत. संस्कृत पाठशाळेमध्ये बाबा शिकवत होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आरोमधला मी गेलो होतो. नंतर बाबांचे विदेश प्रवास, महावाक्य झाले, सगळ्या विषयाला स्पर्श केला. आता निवृत्त होत असताना मला उद्योगितेची उभी आठवते. आता जळो जी आले, आता जळो हे जिवाळे, येतुले जन्म वायाची गेले. आयुष्याचे कडील एक उरले, ते तरी ईश्वरा देव. आता जळो जी आले, आता जळो जी आले, हे महत्वाचं आहे. आणि नंतर मग इतिहास निर्माण होतो. आता गोपीराज ग्रंथ संग्रहालयाचा विषय निघाला की त्या परंपरेचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येईल. कोणी कसा सांभाळला, कोणी कसा वाढवला, काय केलं हे आपल्या डोळ्यासमोर येईल. हे डोळ्यासमोर येणं महत्वाचं आहे. मी भीमाचं गाणं 2-4 वेळेस म्हटले. मला आवडलंय, खूप आवडलं. मला कंटाळा येत नाही त्याचा. महंताचे लक्षणे तसे आहेत त्याच्यामध्ये आहे. आकाश शो मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश, आम्हाला काहीच मोजता येत नव्हतं, पैसेच नव्हता जवळ. रुद्रपूरला श्री प्रभू गेले, त्यांच्या घरामध्ये गेले, उतरंडी उतरायला लागले. आजूबाजूला उभे असलेले दलित म्हटले, प्रभू काय आहे त्याच्यामध्ये, रिकामे ते गाडगे आमचे, काही नाही आमच्याकडे. आणि आज आम्ही आकाश मोजतो, सूर्य पृथ्वीचं अंतर मोजतो, पृथ्वीचं वजन मोजतो, तिचा वेग मोजतो. आम्ही पाण्यातलं पाणी मोजतो. आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. संकट झेलतो. गावाच्या बाहेर फेकलो होता मला श्रीप्रभूंनी. त्यांना विहीर दिली, पाणी दिलं, गावाच्या बाहेर फेकलं. जनावरांचं कातडं काढायचं, त्याला बाहेर यायचं आमच्याकडे होते. आज तसं नाही आहे. आज आमच्यामध्ये बदल झाला, तो तुझ्यामुळे. बंदूक नको मला, अनुभव तो नको रे,
शब्दाने शब्दाने मारितो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजितो. शब्दाने मारितो. त्यांचं साहित्य विद्रोही साहित्य इतकं जबरदस्त साहित्य, दलित साहित्य विद्यापीठामध्ये ते सगळ्याच ठिकाणी ती माणसं संगीत क्षेत्रामध्ये. तर तुम्ही हास्य जत्रा बघा, त्याच्यात तेच आहे. आज भीमा तुझ्यामुळे. तू नसताना बदल केला, हिंमत दिली नसती ना, नसतं झालं आमच्याकडून. शिरकापण तरी वंदन तथागताला येथेची येथेची येथेच वाकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. अनन्य शब्दाचा अर्थ याच्यामध्ये रिक्त 22 प्रतिज्ञा ज्या केल्यात ना, आता आम्ही समर्थ झालो. कोणामुळे? तुझ्यामुळे. असं आमच्या पूर्वजांचं आम्ही कौतुक करतो ना, याचं कारण तेच आहे की हे गुण त्यांच्यामध्ये आहेत. मराठी शब्दकोश पहिला महाराष्ट्रामध्ये, मराठी भाषेचा शब्दकोश, पहिलं व्याकरण वार्तिक महानुभावांचं पहिलं भाष्य महाभाष्य, गुळे किती बल्लो किती प्रकारचे महाभाष्य आहेत. म्हणतामुळे म्हणतांचे ते त्यांचं वर्णन करतील, पण किती समर्पक वर्णन केलेलं आहे. आम्ही म्हणतांचं वर्णन करतो, आम्ही करतो. आज इथल्या पायरीला, पायरीला शब्द नाही चुकून आले तो. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. ही थोरवी या मंत्रांमध्ये आहे. ईश्वराधिष्ठित असलेली ही सगळी आमची माणसं आहे. 6,500 ग्रंथ साधी गोष्ट नाहीये. झाडाखाली लिहिले. झाडाखाली झाड उगवत नाही, त्याच्या जातीचं झाड लावलं ना तर ते मोठं होत नाही. पण आमच्या महानुभावांनी शिळे कुटके खाऊन झाडाखाली ग्रंथ वाढवलेत, शिळे कुटके खाऊन. आणि मी सगळ्या प्रकारची महानता त्याच्यामध्ये आहे, सगळ्या प्रकारची महानता आहे. इथून पायी निघायचं ना, अफगाणिस्तानमध्ये जायचं, कुठलं वाहन नाही, काही नाही. हा एक गुण आहे, चिकाटी. हे चुंबकत्व जिथं आहे ना तिथे ती शक्ती तयार होत असते. हे चुंबकत्व आमच्या महानुभावांमध्ये, आमच्या मंत्रांमध्ये होतं. इतिहास तुम्हाला सांगतील, परंतु महंत या शब्दावरच मला बोलायला सांगितलं, त्या शब्दावर मी या ठिकाणी बोलतोय. संत, महंत आणि पात्रात असल्यावर हरकत काय. तृतीय पंथी सुद्धा महामंडलेश्वर झालीत ना. स्त्री नाही, पुरुष नाही, तेही आता कुंभ मध्ये तुम्हाला दिसतात, ते सुद्धा दिसतात. प्रश्न लिंगाचा नाही. गुण हा पूजा स्थानम नच लिंगम नच वय. लिंग आणि वयाचा प्रश्न नाहीये, गुणाचा प्रश्न आहे, गुणाचा प्रश्न. महाभारतातला एक गुणवान असाच माणूस होता ना, शिखंडी. त्याच्या पाठीच्या मागे उभे राहून त्याचा आधार घेऊन बाण सोडलेत ना. भीष्मला मारणारा शिखंडी होता, महारथी होता. रथी, महारथी, अर्धरथी असे शब्द वापरलेले आहेत. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. आचार्य म्हणजे कोण? 10,000 विद्यार्थ्यांना शिकवतो तो, त्याला आचार्य म्हणतात. आणि म्हणून रथी महारथी आपण बघतो ना, इथे एक सामर्थ्य संपन्न असलेला एक शिखंडी नावाचा माणूस आहे तृतीय पंथी. त्याची किंमत आहे, फार मोठी किंमत आहे. सामर्थ्य संपन्न असलेल्या माणसाचा अपेक्षाभंग होत नाही. एक बायको नवऱ्याला म्हणते, मी बाजाराला गेले होते आणि माझी मैत्रीण तुमची आठवण काढत होती. चेहराच फुलला तिचा. असं माझी आठवण काढत होती. बरं काय काय म्हणत होती? म्हणजे ते काळ तोंडे आलाच नाही मी आणखी. पुढं काय होणार याची कल्पना आपल्याला नसते, म्हणून लांब पाहणारे असतात. आणि म्हणून बऱ्याच लोकांना खंत की स्थानांचा जीर्णोद्धार झाला. आता तो जीर्णोद्धार, तो स्पर्श सांभाळला आमचा. देवाचे ओटे म्हणजे आनंदाचे साठे आहेत, तो स्पर्श आम्ही सांभाळला. पण पोथ्यांचा प्रश्न नवीन आहे आणि तो बऱ्याच दिवसापासून मला सवतवतोय. तो चांगलाच प्रकाशित झालेले पोथे आम्ही वाचतो, पण अप्रकाशित असलेले भास्कर दादा शहाद्याचे यांनी मला सांगितलं की चुळचुळमळा नावाचा एक ग्रंथ आहे.
कसा असेल, काय असेल, भाष्यग्रंथ आहे म्हटलं तो चुलचुलमुंगळा नावाचा, हे आम्हाला माहिती नाही आहे. आणि म्हणून यानंतरचं आंदोलन त्या दृष्टीने जर झालं तर हे खूप चांगलं होईल. आणि जबाबदारी सगळी संत मंतांवर अवलंबून आहे. आदरणीय श्रद्धेय कवी शिवकुलाचार्य कारंजीकर बाबा यांनी मला फडणवीस साहेबांसोबत त्यांच्या समोर बोलायला लावलं. तिथं हा मुद्दा मांडला आणि तो मार्गही लागलेला आहे. साहेबांनी तिचा उल्लेख केला, फडणवीस साहेबांनी, की पोथ्यांचा आम्ही स्कॅन करू, आम्ही त्या कामाला लागू. हे आहेत महंत आदरणीय वरदानस्त बिडकर बाबा उपाध्याय कुलाचार्य, हे बरंच करण्यासारखे. आत्ता त्यांची सुरुवात आहे, त्यांची परंपरा मस्त आहे. आणि अलीकडे त्यांनी संघटन चांगलं जमवलेलं आहे. अगदी त्या जागेला अगदी प्रभावितपणे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न करतायत. पोथीपान चालू आहे. सगळे म्हणतायत, आमण्याचे सर्व म्हणत, संत, शिष्य गाद्या, नातू गाद्या, भाऊ गाद्या, वैयक्तिक नाव घेतलं ते जास्त वेळ लागेल. सगळ्यांना या ठिकाणी मी या मनतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहात. मी सुद्धा शुभेच्छा देतो. आदरणीय श्रद्धेय नागराज बाबा, आदरणीय नागराज बाबा यांच्या प्रसन्नतेने प्रसन्न मुलीला होत असलेली ही माहिती खूप खूप चांगला योग आहे. जाता जाता माणसाने काय करावं, लोकांनी तुम्हाला काय म्हणून मागे तुमचं नाव घ्यावं, हा प्रश्न प्रत्येकासमोर असतो. आता बाबांचं नाव आपल्याला घेते की बाबांनी अगदी योग्य वेळेला महंती उभी केलेली आहे. मागे कलह निर्माण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. शक्यता आहे मागे कलह निर्माण होऊ शकतो, पण बाबा मी तुमच्या अगोदर विचार केला, मी त्यागली नाही, मी झटकून फेकली बाजूला. पण केला विचाराने मी मोकळे, मला त्याचा पश्चाताप नाही. मी जो माणूस निवडला त्याच्याबद्दल पश्चाताप नाही. तुम्ही अगदी योग्य वयामध्ये निर्णय घेतला आणि आता खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी एक मोठा आधार मिळालेला आहे. आणि तुम्ही तयार केलेला तो मुलगा आहे, तयार केलेला मुलगा. मला आठवतं रामायणातला एक प्रसंग सांगू का नको. वालीने ज्यावेळेस वालीला ज्यावेळेस मारलं, रामाने बाण मारला, झाडाच्या आडोशाला उभं राहून, मग तो तरफडायला लागला. आणि नंतर तो वालीकडे गेला. वाली म्हटला, अरे काय भेकड आहेस रे तू, लपून बाण मारतोस तू, समोर माझ्यासोबत युद्ध, आणि तू सीत्या आणायला चालला ना तू. अरे मी त्याला 6 महिने त्याला बगलेत धरलं, समुद्राच्या काठावर मी आणला असताना या मूर्खाच्या सुग्रावाच्या काय नादे लागलास तू. पण ठीक आहे, तू एक चांगल्या कामासाठी चाललास. रावणाने सीतेचं हरण केलं, फार वाईट केलं, चाललास ना. पण माझा एक मुलगा आहे, त्याला सोबत देतो, अंगद आहे त्याचं नाव, तो तुला सोबत देतो मी. जा बेटा, जा, सोबत जा. विचार करा, ज्यांनी मारलंय त्याच्यासोबत मदतीसाठी मुलगा देणारा तो वाली कसा असेल. सोबत मुलगा दिला. आणि मुलगा असा होता, स्वयंभू होता, परपुष्ट नव्हता, दुसऱ्याला जगत नव्हता, कुठला आधार घेत नव्हता. तो ज्यावेळेस शांतीदूत म्हणून रावणाच्या दरबारात गेला ना, सगळे मंत्री बसले, सगळ्या खुर्च्या, आसन वगैरे सगळे, याला बसायला काहीच नाही आहे. मी याने अशी उडी मारली जोरात आणि खाली शेपटाचा असा वेटोळा तयार केला, रावणाच्या तोंडाच्या वर जाईल असा चुनकून उडी मारण्यात वर जाऊन बसला. स्वतःच असं स्वतःला निर्माण करता आलं पाहिजे. प्रसन्न मुनी असाच एक माणूस आहे जो घडवलेला आहे, पूर्ण तयारी करून दिलेली आहे. समाजाला सांगते, घ्या तुम्ही एक मुलगा तुम्हाला देतो, मी तयार झालेला मुलगा देतोय. असे दृश्य मला या ठिकाणी दिसतं. माझ्या मनातही नव्हतं की मला बोलण्याचा प्रसंग येईल. अचानक असा बोलण्याचा प्रसंग आला. एक ठिकाणी असं झालं की एका माणसाला बोलवलं, त्याचा सत्कार केला आणि मग त्याला विचारलं पत्रकारांनी, या सत्काराला उत्तर द्या, पण हे तुम्ही हारण बिरण माझ्या गळ्यामध्ये कसं टाकली म्हणे. नाही म्हणे, त्या मुलीला तू वाचवलं. मला पहिले हे सांगा की मला ढकलून कोणी दिलं बळीविरीमध्ये, ढकलून कोणी दिलं. असे माझी अवस्था झाली. ठीक आहे, बाबांनी मला सूचना केली. प्रसन्न मुनीचा आग्रह, या ठिकाणी त्यांचे शिष्यगादी महंत रामचंद्र बाबा हे माझे विद्यार्थी आहेत, ते आलेले आहेत. त्यांचे वस्त्र या ठिकाणी होणार आहे. मी तुमचा वेळ जास्त घेतला असं मला वाटतं, तरी मी वेळ जास्त घेतल्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल. तुमच्या त्रासात सहभागी होतो मी. माझे 2 शब्द संपवतो, शुभेच्छा देतो.